जिल्हा परिषदेच्या आवारात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे, पांडुरंग गायसमुद्रे, राहुल शेवाळे, दादाभाऊ गुंजाळ आदींसह कर्मचारी उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हे अतिशय संघर्षमय जीवन राहिलेलं आहे। संघर्षमय जीवनातून त्यांनी अनेक यशाची व आपल्या परिश्रमातून अभ्यासाची अनेक शिखरे त्यांनी पादाक्रांत केलेली आहेत। असं असतानाही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग हा पूर्ण समाजासाठी, पूर्ण देशासाठी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहे। त्यांनी भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी अतिशय मोलाची भूमिका निभावलेली आहे। भारताची आजची वाटचाल ही महासत्तेच्या दिशेने चालू आहे। त्यामध्ये बाबासाहेबांनी संविधानात दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 हे जे आपले मुख्य पिल्लर्स आहेत आपल्या देशाचे, त्याच्यावर आपल्या देशाची आज वाटचाल सुरू आहे। आपण या महामानवांकडून शिकून त्यांचे जे मूल्य आहेत ते आपल्या आचरणात आणावे व कितीही कठीण परिस्थिती असेल तरी आपला अभ्यासाने आपला उत्कर्ष साधावा व आपल्यासोबतच आपल्या समाजाचं आपण देणं लागतो, आपल्या देशाचं देणं लागतो ह्याचं आपण जाणीव ठेवावी व देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान द्यावं। असंच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना आवाहन करतो व शुभेच्छा देतो। ह्या 3 जर पिलर आपले स्ट्रॉंग राहिले, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, तर आपल्याला आपलं जे महासत्ता होण्याकडे जी देशाची वाटचाल आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने होईल असं मला या ठिकाणी वाटतं। बाबासाहेबांनी महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठी खूप मोठे काम त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यासोबतच जे आपले कर्मचारी वर्ग आहे, तर कर्मचारी वर्गांसाठी जे अगदी साध्या गोष्टी आज आपण ग्रँटेड घेतो, की त्या म्हणजे आठवडी सुट्टी असो किंवा जे आपले भविष्य निर्वाह निधीचा विषय असो किंवा जे कर्मचाऱ्यांसाठी जे लेबर मिनिस्टर असताना त्यांनी केलेलं कार्य आहे ते अतिशय उच्च दर्जाचं असेल, जेणेकरून जे आपला स्वातंत्र्य भारत आहे त्याची ती एक प्रकारे नीव, एक प्रकारे त्या ठिकाणी पाया बाबासाहेबांच्या कष्टातून, बाबासाहेबांच्या कामातून त्या ठिकाणी आपला उभा राहिलेला आहे। आज आपण जे आपल्या देशामध्ये ज्या गोष्टी अनुभवतो, की जे समतेचं वातावरण अनुभवतो आपण, त्यानंतर बऱ्यापैकी सर्वांना समान संधी आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत। तर याची खरंच जर आपल्याला कोणाला श्रेय द्यायचं असेल तर आपल्या थोर समाज सुधारकांना द्यावं लागेल आणि त्यातल्या त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे अग्रस्थानी आहे। कारण अतिशय कठीण परिस्थितीतून येऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि पूर्ण समाजासाठी ते झटले आणि पूर्ण देशाला त्यांनी एकंदरीत दिशा दिली आहे। बाबासाहेबांचं कार्य हे आजन्म आपल्यासाठी प्रेरणादायी राहणार आहे। आपण अशा महामानवांकडून आपण शिकून आपल्या जीवनामध्ये जर ते त्यांचं जे मूल्य आहे ते आचरणात आणले, आपल्या पुढच्या पिढीला दिले, तर आपल्या देशाचा उत्कर्ष होण्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री वाटते। पुन्हा एकदा अतिशय मोठ्या उंचीच्या महामानवाची आज ही आपण जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत। अतिशय आनंदाचं वातावरण पूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते, विदेशामध्येही पाहायला मिळते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली त्रिसूत्री शिका, संघटित व्हा व संघर्ष करा याचा आपण सर्वांनी अंगीकार करून आपल्या स्वतःचा विकास साधावा व आपल्या विकासातून राष्ट्राच्या विकासात सहभाग नोंदवावा हे मी आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करतो। महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।